ज्ञानदीप लावू जगी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा काचे पीतांबर 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 आवडे निरंतर हेचे ध्यान हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुलसी हार गळा काचे पीतांबर तुलसी हार गळा काचे पीतांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान हे मकर कुंडले गणपती श्रावणी कंठी कौतुभामणी कंठी कौतुमणी विराजित हे मकर कुंडले भगवते करे कंठी कौतुभामणे कंठी कौतुभामणे विराजित तुळसी हार गळा काचे पीतांबर तुलसी हार गळा काचे पीतांबर तुळसी हार गळा काचे पीतांबर तुलसी हार गळा काचे पीतांबर तुळसी हार गळा काचे पीतांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान ध्यान तुलसी हार गळा काचे पीतांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हेचे ध्यान
सर्व सुख तुका म्हणे माझे तुका पागिन श्रीमुख आवडे निरंतर हे राम आवडे रामकृष्ण जय राम कृष्ण हरे हरी जय राम कृष्ण
हरे जय राम 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 जय जय राम हरे जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी झाले हो साजनी झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी झाले हो साजनी तो हा विठाला बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
आम्हा येती जवळे दैन्य दुःख आम्हाला येते जवळ दैन्य दुःख आम्हा येती जवळे दैन्य दुःख आम्हाला येते जवळ दहन हे होळी होती दोष दहनाये होळे होते दोष दहनाये होळे होते दोष सर्व सुख येती लोटांगणे सर्व सुख येते माने लोटांगणे सर्व सुख येती माने लोटांगणी सर्व सुख येते माने लोटांगणे ओढ त्यासी आणि दृष्टी पुढे बोधत्यास्याने दृष्टी पुढे बोधत्यास्याने दृष्टी पुढे आमुची आवडी संत समागम टाळवा आमची आवडी संत समागम आमुची आवडी संत समागम आमची आवडी संत समागम अनेक त्या नाम विठोबा अनेक त्या नाम विठोबाची अनेक त्या नाम विठोबाची आमुची मागणे मागो त्यांची सेवा आमचे मागणे मागो त्याची सेवा आमुची मागणे मागो त्यांची सेवा आमची मागणे मागो त्याची सेवा मोक्षाच्या आणि दैवा कोणाचा मोक्षाच्या आणि दैवा कोणाचा मोक्षाच्या आणि दैवा कोणाचा सर्व सुख येती माने लोटांगणी सर्व सुख येते माने लोटांगण सर्व सुख येती माने लोटांगणी सर्व सुख येते माने लोटांगण कोणत्यासी आणि दृष्टी पुढे बोध त्यासी आणि दृष्टी पुढे बोध त्यासी आणि दृष्टी पुढे तुका म्हणे पोटी साठविला देव तुका म्हणे पोटी साठविला तुका म्हणे पोटी साठविला देव तुका म्हणे पोटी साठविला न्यूनत्व हा भाव कोणा न्यूनता भाव कोणा न्यूनता भाव कोणा तुका म्हणे पोटी साठविला देव 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 तो हा भाव कोणा न्यूनता भाव कोणा न्यूनता भाव कोणा सर्व सुख येती माने लोटांगण सर्व सुख येते माने लोटांगण सर्व सुख येती माने लोटांगण सर्व सुख येते माने लोटांगण कोणत्यासी आणि दृष्टी पुढे बोध त्यासी आणि दृष्टी पुढे बोध त्यासी आणि दृष्टी पुढे विठोबा रखुमा जय हे विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय हरे हरे विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा हरे हरे विठोबा रखुमा हा हा विठोबा रे
दैन्य दुःख आम्हा नयती जवळी 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 दैन्य दुःख नयती जवळी दैन्य दुःख सर्व सुख दहन सर्व सुखे
मान येती जवळी दहन हे होळी होती दोष सर्व सुख येती माने लोटांगणी कोण त्यासी आणि दृष्टी पुढे आमुची आवडी संत समागम आमुची आवडी संत समागम आणि कत्या नाम विठोबाचे सर्व सुख येती माने लोटांगणी कोण त्यासी आणि दृष्टी पुढे आमुची मागणे मागो त्यांची सेवा आमुची मागणे मागो त्यांची सेवा मोक्षाच्या आणि दैवा कोणाचा सर्व सुख येती माने लोटांगणी कोण त्यासी आणि दृष्टी पुढे तुका मने पोटी साठविला देव तुका मने पोटी साठविला देव न्यूनत्व हा भाव कोणाम्हा सर्व सुख येती माने लोटांगणी कोण त्यासी आणि दृष्टी पुढे विढला दैन्य दुःखामान येती जवळी दैन्य दुःखामान येती जवळी दहन हे होळी होती दोष सर्व सुख येती माने लोटांगणी कोण त्यासी आणि दृष्टी पुढे समचरण सरोजम सांद्रिणी लाभुदाभम जगननित पाणी मंडन मंडनानम तरुण तुलसी माला कंदनम कंजनेत्रम सदैदवलह समिठ्ठलम चिंतयामि लोकाभिरामम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचरणम शरणम प्रपदे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सखळ विद्येची अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाचिया नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पाया मानेल संतासी काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया दैन्य दुःखामान येती जवळी दैन्य दुःखामान येती जवळी दहन हे होळी होते दोष सर्व सुख येती माने लोटांगणी कोण त्यासी आणि दृष्टी पुढे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडेला अभंग जगद्गुरु जगतवंदने श्रीमंत श्री संत तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा पंचम दिवशी कीर्तन करता निवडला आहे विढाला अभंगाचा शब्दाशा सरळ सरळ अर्थ असा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारे सांगतात परमात्म्याची साधना करत असताना नामचिंतन करत असताना आमच्या जीवनात कुठल्याच प्रकारचं दुःख येत नाही दैन्य येत नाही दुःख येत नाही त्याला कारण दहन हे होळी होती दोष परमात्म्याची सेवा केल्यामुळे आमच्या दोषाची निवृत्ती झाली महाराजांनी विचारलं दोष गेल्यानंतर खाली काय राहिलं दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात जगातील सगळे सुख आहेत ते आमच्या दारात आहे सर्व सुख येते माने लोटांगणी पण आम्ही त्याच्याकडे दृष्टिक्षेप सुद्धा टाकत नाही आणि कोण त्यासी आणि दृष्टी पुढे महाराजांना विचार महाराज तुम्हाला आवडतंय काय तर महाराज सांगतात परमात्म्याची सेवा असून जगामध्ये मला दुसरी कोणत्याही विषयामध्ये आवड नाही आणि तेच विषयाची आवड महाराज सांगतात अनेक त्या नाम विठोबाचे मागायचं असेल देवाकडे हेच मागू देवा मोक्ष जरी प्राप्त झाला पण आम्हाला त्याला मोक्षाचीही गरज नाही आमची मागणी मागो त्यांची सेवा फक्त सेवाच मागू
आणि निदैव आम्ही मोक्ष ते विवेत ठरू. मग शेवटच्या चरणात महाराज घडलं कशामुळं तर महाराज सांगतात आम्ही देवाला हृदयात साठवलं. हृदयामध्ये साठवल्यामुळे कुठल्याच प्रकारची न्यूनता आमच्या जीवनात नाही. सदा या ठिकाणी परमात्म्याची कृपा अखंड आमच्या जीवनात आहे. तुका म्हणे पोटी साठविला देव न्यूनत्व हा भाव कोण आम्हा. हा झाला अभंगाचा शब्दाच्या सरळ अर्थ. विठाला अभंगावर बोलण्यापरी थोडासा परिहार किम निमित्त कार्यक्रम सर्वाला आता आहे. अखिल कोट ब्रह्मांड चाल भगवान पंढरीश परमात्माच्या कृपेने ज्ञानोबराय तुकोबराय अधिकरू सर्व संत महात्म्याच्या कृपेने चालू असलेला दत्त जन्मोत्सव सोहळा सर्वांच्या एका विचाराने वैकुंठवासी दिनकर दादा नवले तथा गुरुवारी पूजनीय आदरणीय पण्णोजी महाराज गुलेबाबा यांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळ लहानापासून मोठ्यापर्यंत महिला मंडळ पुरुष मंडळ भजनी मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष सरपंच उपसरपंच माजी सरपंच आजी माजी सर्वांच्या एका विचाराने पंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य एका सगळ्यांच्या एका विचाराने एका आईच्या लेकरासारखं विविध क्षेत्रात ठिकाणी आपण काम करणारे अनेक गावचे सर्व भजनी मंडळ 9-10 भजनी मंडळाच्या एका विचाराने सर्वांच्या सहकार्याने युवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला फुले वेचितासे भरोच कळी अशी आला. सर्वांच्या साक्ष 1 नंबरच्या हॉटेल बसून जेवढं काही हॉटेल आपलं सहकार्य करतात सर्वांच्या सहकार्याने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा कीर्तन महोत्सव ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या कीर्तन महोत्सवामध्ये आज माझ्याकडे 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा गावकऱ्यांच्या सर्वांच्या एका विचाराने माझ्याकडे या ठिकाणी आली. मी सुद्धा आनंदानं स्वीकारली. अगदी या ठिकाणी परमात्म्याची सेवा करत असताना आज या ठिकाणी एका सर्वांच्या एका आईच्या लेकरासारखं कोण मोठं आहे माहिती नाही. या मंडपामध्ये आल्यानंतर मंडपाच्या खाली आल्यानंतर सर्वच आपण एक आईचे लेकर आहोत. हाच भाव आपण सर्वांनी यावर्षी दरवर्षी ठेवतो. तोच भाव यावर्षी डोळ्यापुढे ठेवला आणि सर्वांच्या एका विचाराने या सुंदर भव्य दिव्य सप्ताहाचं नियोजन करत असताना गेली 43 वर्षाची सेवा यावर्षी संपन्न होती आहे. 43 वर्ष लक्षात ठेवा. जसं जसं काही गावामध्ये सप्त्याचं वय वाढत जातं संख्या कमी होते पण आपल्या गावामध्ये थोडं आज वेगळं वाटतंय. सप्ताहाचं वय वाढत जातं संख्यात सर्वात जास्त या ठिकाणी संख्या सुद्धा आपली वाढत जाते. आणि 43 वर्ष जे आज आपल्यात हयात असतील त्यांना आनंद वाटत असेल. जे आपल्यातून निघून गेले असतील ते या ठिकाणी आनंद व्यक्त करत असतील. वा आज आमच्या नंतर सुद्धा गावच्या सर्व एका विचाराने आज अगदी तरुण वर्गाने ज्येष्ठ वर्गाने महिला मंडळाने अगदी एका आईच्या लेकरासारखी ही परंपरा मागच्या लोकांनी अगदी सुंदर चालवली. स्वर्गात सुद्धा त्यांना आनंद वाटत असेल की आज आनंद व्यक्त करत असतील. 43 वर्ष झालं अखंड गावकऱ्यांचा सप्ताह अगदी सुंदर असा सप्ताह संपन्न होतोय. त्यांना सुद्धा जे आपल्यातून गेले असतील त्यांना सुद्धा आज आनंद वाटत असेल आणि तोच भाव ठेवून आज 43 वर्षाची सेवा आपण अखंड करताय. कारण मी मगाशी बोललो 43 वर्ष सप्ताहाला कसे झाले हे सुद्धा सांगतात. आमचं वय सुद्धा कमी आहे. सप्ताह एवढं माझं वय सुद्धा नाही. एवढं आपलं सप्ताहाचं वर्ष आहे आणि याच 43 वर्षामध्ये आज माझ्याकडे सेवा गावकऱ्यांना दिली. आनंद वाटला. सर्वांचं कोणाचं नाव उल्लेख न करता सर्व गायक वादक माझ्यापुढे तोच भाव आहे. कारण एकाहून एक बळी रे 1 नंबरचे सगळेच माझ्या समोर आलेले दोन्ही मृदंगाचार्य दोन्ही गायक 4 गायक 7 दिवस ज्यांची उपस्थिती सुद्धा त्यांना नमस्कार करतो. विनय करी सर्वाला नमस्कार करतो. अभंग तुकोबरायांचा तुमच्या समोर गायला. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय विठाला एक छोटीशी सूचना आहे. महिला मंडळ इथे थोडंसं बराच गॅप पडलाय. थोडं पुढे सरा. मागे मंडपाच्या मागे महिला बसतायत. विनंती आपण थोडंसं उठायचं आणि पुढं सरायचं. आपण शेतात कसं कांदे करताना उठतो पुढे सरतो. सर्वांना विनंती पुढे सरा. थोडंसं सगळे सर्व महिला मंडळ पुढे सरा. मागे मंडपाच्या मागे खाली बसतायत महिला. स्पीकरवाले खाली पट्ट्या असेल तर मागे व्यवस्था केली तर बरं होईल. या ठिकाणी सर्वांनी पुढं सरायचं आहे. विठाला बसा. पुरुष मंडळी थोडं पुढं सरा.
अभंग तुकोबरायांचा तुमच्या समोर गायला. जिथे जागा असेल तिथे बसात. अगदी 1 तास उरला खटवंग रायासी, तसं महाराज 1 तास उरला कीर्तन करासी. अगदी 1 तासामध्ये अभंगाचा भाव ठेवून तुमच्या समोर अगदी 9ला 5 मिनिटं असताना माईक या ठिकाणी मी त्यांच्याकडे देणार आहे. अनुभव महाराजाकडं अगदी वेळेमध्ये सेवा समर्पण हा भाव आहे. अभंग तुकोबरायचा तुमच्या समोर गायला. या अभंगामध्ये जगदूत तुकोबराय पारमार्थिक साधना करत असताना संतांच्या शब्दाच्या द्वारे आपला अनुभव संत व्यक्त करतायत. वर्णन विषयी संत आहेत, वर्णन करते संत आहेत. आजचा अभंग हा स्थितीपर प्रकरणातील आहे. स्थिती म्हणजे ऐका, स्थिती वेगळी आणि स्तुती वेगळी. जीवाला आवडते ते स्तुती, संतांची होते ते स्थिती. गुरुवारी महाराज सांगायचे आम्हाला, परमार्थामध्ये स्थिती असावी आणि संसारामध्ये अवस्थेपेक्षा व्यवस्थेला महत्त्व द्यायचं आहे. आणि तीच मला वाटतं यावर्षी आपण सर्व गावकऱ्यांनी, व्यवस्थाही आहे आणि थोडी अवस्थाही आहे. अवस्था कोणती? 2 तास कीर्तनला यायचं. जसा वेळ मिळेल तसं कीर्तनला हजेरी लावतायत. कीर्तन झालं की व्यवस्था सुद्धा आहे ना, भोजनाची सर्वालाच आहे ना. बस आमच्यासह बस. आज असं सांगितलं मला बरेच लोक मग अशी भेटले की बस यावर्षी असं वाटतं मरून जावं आणि तुमच्याच गावात जन्माला यावं. इतका सुंदर निविजन की पहिल्या दिवसापासून आजपर्यंत बालगोपाळ, महिला मंडळ, तरुण वर्ग, की पहिल्या दिवसापासून मी सांगत असतो, ओंकार महाराज काही गावामध्ये माणसं जेवायला नाहीत, काही गावामध्ये माणसं जेवायला आहेत तर देणारे नाहीत, काही ठिकाणी देणारे आहेत, येणार ऐकायला आहेत पण करणारे नाहीत. काही काही ठिकाणी आम्हाला माणसं फोन करतात, महाराज प्रवास कुठपर्यंत चालू आहे, अमुक अमुक ठिकाणी येताना किती माणसं सोबत आहेत, 4-5. आणि या ठिकाणी पुन्हा कधी कधी या ठिकाणी गावामध्ये काल्याच्या कीर्तनला सुद्धा मुरमुऱ्यावर या ठिकाणी काला करावा लागतो, अशी परिस्थिती आहे. आणि काही काही ठिकाणी तर इतकं आनंदानं करतात. आणि तोच या ठिकाणी आज मला वाडीमध्ये कीर्तन करतो असं वाटत नाही, तर 99% मी आज आळंदीमध्ये आणि पंढरपूरच्या वाळवंट्यामध्ये कीर्तन करतो. कारण वाळवंट्यामध्ये असाच मंडप असतो, चंद्रभागेच्या आषाढीला नाही, कार्तिकी यात्रेला असा मंडप असतो. सर्वाकडे या ठिकाणी माईक असतात आणि तिथेच हाच मंडपाचा भाव डोळ्यापुढे येतोय. आणि म्हणून आज पहिल्या दिवसापासून आपल्या गावकऱ्यांनी एकदम जसं काय जणू काय आपल्या घरचं लग्न आहे त्याच्याही पेक्षा आनंदानं पहिल्या दिवशी आनंदानं या ठिकाणी अन्नदान सुरू झालं की रोज वेगळा रोज वेगळा. मग अशी एका वारकऱ्याने सांगितलं, महाराज यावर्षी तर असं वाटतंय की या सप्ताह अजून 15 दिवस असलं तरी चालेल, तुम्ही सांगा गावकऱ्याला. म्हणलं का रे बाबा 15 दिवस? म्हणे 2.5 किलो वजन आजपर्यंत वाढलं. 2.5 किलो वजन, 2.5 किलो. अरे आमच्या कार्यकर्त्याचं वजन कमी झालं फिरू फिरू. ऐका, एकदम सुंदर पहिल्या दिवसापासून 7 दिवस. मग ओंकार महाराजांनी फोनवर सांगितलं, म्हणे महाराज यावेळेस तर खायलाच कमी नाही, कुठं जायची गरज नाही, इथं आला तो माणूस जेवण जातो. पहिल्या दिवशी पुऱ्या, रोज वेगळा पदार्थ, रोज वेगळा पदार्थ. की आपल्या दिंडीमध्ये असाच आयटम असतो. केंद्रीय महाराज दिंडी जे वारकरी आले त्यांना विचारा, सासवडला पहिला पदार्थ खाल्ला, सासवडला मांडे भोजन आमरस. एकदा सासवडला खाल्लं की पंढरपूरपर्यंत जवळजवळ 99% 101% दुपारच्या ठिकाणी वेगवेगळे या ठिकाणी पदार्थ असतात, गावचेच आयटमचेच पंढरपूरपर्यंत. आणि अगदी त्याच्याही सारखंच मला वाटतं एवढं सुंदर असं नियोजन आपण गावकऱ्यांनी केलं. सर्वांच्या याच्याने नतमस्तक होतो. अभंग तुमच्या समोर गायला म्हणजे इथे व्यवस्थाही आहे आणि 7 दिवस अवस्थाही आहे. पण तुकोबराय सांगतात, संत आत्मस्तुतीपासून वेगळे आहेत. संताला स्तुती आवडत नाही. उलट तुकोबराय एका ठिकाणी सांगतात, अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या पांडुरंगा. जर माझ्याकडनं जीवाची स्तुती झाली तर ब्रह्महत्याचं पातक लागेल एवढा महाराज सूक्ष्म चिंतन करतात. महाराजांनी गाथ्यामध्ये चिंतन करताना पांडुरंगाशिवाय दुसरंही कोणाचं चिंतन केलं नाही, कोणाचंही चिंतन केलं नाही, फक्त पांडुरंगाचं चिंतन करता करता. पण महाराज या अभंगामध्ये सांगतात, संत आत्मस्तुतीपासून वेगळे, संताला स्तुती आवडत नाही. अजून मला ज्ञानेश्वरचं थोडं चिंतन सांगायचंय. आपण जाणते श्रोते आणि जवळजवळ आपण सर्वच सुज्ञ श्रोते आहेत. ज्ञानोबाराय या ठिकाणी सांगतात, ज्ञानेश्वरी तुम्हाला दृष्टांतावरून अभंगावर यायचं आहे. ज्ञानोबाराय सांगतात बघा किती बारखाव असा परमार्थामध्ये. ज्ञानेश्वर महाराज शेतीचा दृष्टांत देत आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये ज्याला जो पाहिजे शंका असेल त्याचं निरसन फक्त एकमेव ग्रंथ ज्ञानोबारायांचं ज्ञानेश्वरी आहे. ज्याला विज्ञानवादी काही असाल, एखाद्याला शोध लावायचा असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. जगातील जेवढे काही शोध आहेत
ते ज्ञानेश्वरीच्या ओळीमध्ये लाईटीचा शोध ज्ञानोबारांनी सांगितला. गावाची रचना कशी असावी, ज्याला राजकारण करायचं आहे त्याने सुद्धा ज्ञानेश्वरी वाचा. नगरेची रचावे. हा, ज्ञानोबाराय सांगतात झाडं कसे लावावेत, पैसा कसा या ठिकाणी कमवावा. अजून ज्ञानोबाराय सांगतात विद्या कशी कमवावी, त्याही पेक्षा शेती कशी करावी. हा सुद्धा ज्ञानोबाराय शेतीचाही दृष्टांत देत आहेत. बघा ज्ञानोबाराय सांगतात एका ग्रस्तानं काय केलं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात नाना कृषी वळू आपुले पांगुरविजे पेरिले तैशे झाके निपजले दान पुण्य. आपण शेतकरी वर्ग आहेत, आता व्यावसायिक जास्त आपण झालो वर्तमान काळामध्ये. ज्ञानोबाराय सांगतात शेतामध्ये ऐका, शेतामध्ये सरदवाडीमध्ये आपल्याकडं पेरल्यानंतर झाकतात का उघडं ठेवतात बोला. आपल्याकडे आता पेरतच नाहीत. आपल्याकडे पेरल्यानंतर झाकतात का उघडं ठेवतात बोला. झाकतात. का झाकतात माहीत आहे, कारण पद्धत वेगळी आहे. नाही झाकलं तो उगवणार नाही, कारण पद्धत वेगळी. आमच्या आळंदीकडं माणसं मेल्यानंतर जळतात, आपल्याकडं मरतच नाहीत कवाडीमध्ये. ज्ञानोबाराय सांगतात दृष्टांत आहे तैशे झाके निपजले दान पुण्य. परमार्थामध्ये पुण्य कसं करावं अजून एक गोड दृष्टांत देत आहेत. ज्ञानोबाराय सांगतात बघा नाना कृषी वळू आपुले हा झाला, नाना कुळवधू लपवी अवयवाते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एखाद्या कुलवान घराण्यातील मुलगी लग्न प्रसंगी आपलं पूर्ण शरीर अवयव झाकते का, संस्कार आहेत, संस्कारांनी वाढलेली आहे. हा, नाना कुळवधू लपवी अवयवाते, किती बारखावा चिंतन आहे. तर या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज भाव ठेवतात कोणता, की परमार्थामध्ये संत आत्मस्तुतीपासून वेगळे आहेत. संताला स्तुती आवडत नाही. अजून एक ज्ञानेश्वर महाराजची मला ओवी आठवली, कारण थोडं माझं ज्ञानेश्वरचं चिंतन चालू आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिरवी आवडवणी. चातुर्य लपवी, परमार्थामध्ये चतुरपणा नसावा, लपवावं माणसानं. आपला मोठेपणा कुणालाही सांगू नये. मोठेपणा हा कार्याने होत असतो. ज्ञानोबा यांचा दृष्टांत आहे. अजून एक पुढं ओवी आठवली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वाचेस पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे परी वेडिया माझी दडे महिमे भेने किंवा महिमे घेणे. परमार्थामध्ये परमार्थ करत असताना परमार्थिक माणसाने इतका बारकावा परमार्थ करावा, एकदम वेडं होऊन राहावं. मग तुम्ही म्हणाल वेडं होऊन राहावं याचा अर्थ कसा काय समजायचा आम्ही. काही माणसं विनाकारण वेडे होतात का, काही माणसं टेन्शने आज वर्तमान काळामध्ये वेडे आहेत. काही माणसं पिऊन वेडे होतात. संध्याकाळी 4 वाजता सावध असतात, पण संध्याकाळी महाराज सांगतात काही माणसं पाहून वेडे होतात. काही माणसं मुळात वेडे असतात. तो अर्थ लावायचा का, तो अर्थ लावायचा नाही. ते वेडे याचा अर्थ काय. ज्ञानेश्वर महाराज सांगतात देवा करता वेड व्हावं जीवानी, देवा करता वेड व्हावं. प्रत्येकाने लक्षात ठेवा देवा करता. मग तुम्ही मला अगोदर आम्हाला पुरावा सांगा, आम्ही सुद्धा या ठिकाणी भक्ती करू. भक्ती करत असताना ज्ञानोबा सांगतात अनेक संतांची वाक्य आहेत. लोक कहे मीरा हो गई बावरी. तुकोबरा सुद्धा देवा करता वेडे झाले. तुका वेडा अविचार उठितो की कुठितो टाळ अवघा वाचेचा गोंधळ. महाराजांच्या समकालीन माणसाने तुकोबराला काय म्हणावं. भक्ती करत असताना सिद्धांत आहे, भक्ती करत असताना लोक चांगलं म्हणतील याचा विचार करायचा नाही. कार्य करत असताना लोक चांगलंच म्हणावं हाही विचार करायचा नाही. फक्त कार्य चालू ठेवायचं. तुकोबराईच्या काळात तुकोबराईंचे समकालीन माणसं तुकोबराला काय म्हणायचे ऐका. कधी या ठिकाणी गावाबद्दल विचार नाही, कधी कुटुंबाबद्दल विचार नाही. रोज उठावं, परमात्म्याचं चिंतन करावं, विना घ्यावा. महाराजांनी तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शेऊ सदा. एकांतवासामध्ये जावं, भंडारा डोंगर जवळ करावा, गोरडेश्वर डोंगर जवळ करावा, भामचंद्र डोंगर जवळ करावा आणि तिथे एकांतवासामध्ये आपली साधना करावी. असं लोक सुद्धा त्यावेळेस महाराजांना सुद्धा नावं ठेवत होते. पण महाराज म्हणतात नावं ठेवणं माझं भजन कमी झालं नाही. नावं जसे लोक ठेवायला लागले तसं माझं भजन वाढायला लागलं. मला विषय सांगायचा आहे. वेडिया माझी धडे या ओळीवर माझं चिंतन चालू आहे. वेडिया माझी धडे, परमार्थामध्ये माणसानं अगदी सूक्ष्म परमार्थ करावा. वेडिया माझी धडे चिंतनाचा विषय ऐका. म्हणून महाराज सांगतात की या अभंगामध्ये साधना करत असताना महाराजांचा अभंग आहे. मग महाराज या अभंगामध्ये अजून मला एक ओवीस आठवते. ज्ञानोबा सांगतात या अभंगामध्ये महाराजांच्या जीवनामध्ये दैन्य येत नाही, दुःख येत नाही. अभंगाची प्रस्तावना दैन्य येत नाही, दुःख येत नाही, दारिद्र्य येत नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज काय आम्ही वाडीमध्ये आज कीर्तन ऐकतो का. 43 वर्ष झालं इथे कीर्तन ऐकतोय. अनेक ठिकाणी श्रवण भक्ती आम्ही करतोय. ते एका ठिकाणी तुम्ही सांगता ना, तुम्हीच एका ठिकाणी सांगता आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीती.
महाराजांची परिस्थिती महाराज सांगतात. मुखशुद्धी तुळशीदळ, तू का म्हणे मी दुर्बळ. महाराज म्हणतात की या ठिकाणी देवा मी किती दुर्बळ आहे. तू माझ्या घरी आलास तर माझ्याकडे उपचार करण्याकरता काही साधन नाही आहे. मुखशुद्धी तुळशीदळ, भोजन झालं, दरदरीत कन्या, हा सगळ्याला प्रसंग माहित आहे. माझी रांधीलेल्या कन्या, देवा माझ्याकडे काहीच नाही रे, पण परिस्थिती अशी देवा एवढा आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज दरिद्री होते का. महाराज दरिद्री नव्हते. हा महाराजांचा भाव आहे. महाराज दरिद्री नव्हते आणि दरिद्री असते तर आज लक्षात ठेवा संतांच्या नावावर आज आपला लाखो रुपये खर्च चाललाय. उद्या काला होऊ द्या एखाद्याने सांगावं की या ठिकाणी सर्वजण तुम्हाला जेवढे काही 7 दिवस पदार्थ झाले 7 दिवस पदार्थाची लिस्ट करणार आहे आणि 7-8 दिवसाचे जेवढे काही पदार्थ झाले तेवढे सरदवाडीमध्ये एखाद्या ग्रस्ताने सांगावं मी सर्वांना निमंत्रण देतो. सर्वांनी जशी आज उपस्थिती आहे तसं 8व्या दिवशी काला झाला की 9व्या दिवशी 10व्या दिवशी सर्वांनी जेवायला या. तर माणसं म्हणते तू एकटा जेव, एकटा जेव. लक्षात ठेवा लाखो रुपये आज खर्च आहे. जो माणूस कधी पाणी पाजत नाही तो आज बादली घेऊन वाढतोय. जो माणूस कधी सप्ताहाला येत नाही तो आज पंक्तीमध्ये फिरतोय का, त्याला कारण समजा. लक्षात ठेवा याचा विचार सांगायचा आहे. अरे आज तुकोबरायच्या नावाखाली ज्ञानोबरायच्या नावाखाली तर आज लाखो रुपये खर्च या ठिकाणी लोक करतात. अजून मला पुढे सांगायचं आहे ज्यांच्या नावाखाली लक्षात ठेवा आज तुकोबरायचं नाव घेतलं ज्ञानोबरायचं नाव घेतलं लाखो रुपये आज लोक देतात. का देतात. देणारा हा व्यक्ती मोठा नाही, देणारा ज्याचं नाव घेतो ते नाव मोठं आहे. आणि म्हणून महाराज सांगतात या ठिकाणी माझा विषय हा चिंतनाचा हा चालू आहे. संत दरिद्री नव्हते, संत दरिद्री नव्हते, लोक विनाकारण त्याला दरिद्री म्हणतायत कारण त्याची विचार कमकुवत असतात. म्हणून या अभंगामध्ये मला सांगायचं आहे की या अभंगामध्ये तुकोबराय आपला भाव व्यक्त करतात. महाराज सांगतात आमच्या जीवनात दैन्य येत नाही, दुःख येत नाही. मग दुःखाचा विचार कोणता. दुःखाचे 3 प्रकार आहेत. आध्यात्मिक दुःख, आदिदैविक दुःख, आदिभौतिक दुःख. विचारसागरामध्ये पंचदशीमध्ये आता जास्त खोलवर सांगितलं तर थंडी नसल्यामुळे जागेवर तुम्हाला समाधी लागेल 2 तास. समाधी म्हणजे ऐकून समाधी नाही, थोडंसं झोपीची समाधी लागेल. तर या ठिकाणी मला सांगायचं आहे 3 प्रकारचं दुःख आहे आणि 3 प्रकारचं दुःख प्रत्येकाच्या माग आहे. प्रत्येकाच्या मागे 3 प्रकारचं आध्यात्मिक दुःख, आदिदैविक दुःख आणि आदि भौतिक दुःख. महाराजांना विचारलं आमच्या जीवनात तुमचे कोणतं दुःख आहे. महाराज दुःखच नाही, दैन्यच नाही तर दुःख येईल कसं. दैन्याचा अर्थ काय. दारिद्र्यता नाही. दारिद्र्यता म्हणजे महाराज गरीब नव्हते याचा विचार माझा चाललाय. दारिद्र्यता म्हणजे महाराज सांगतात या अभंगामध्ये संत दरिद्रता वागवत नव्हते किंवा त्यांच्या जीवनात दैन्य नव्हतं. मग दैन्य नव्हतं मग असं जर तुम्ही सांगताय तर नामदाराची परिस्थिती डोळे पुढाना. आपण थोडं चिंतन ऐका. नामदाराच्या घरी नामदाराचं चिंतन ऐका. नामदारांच्या घरी भजन नामदाराय करायचे पण परिस्थिती अगदी हलाखीची परिस्थिती आहे. मग तुम्ही मला हे दैन्य नव्हतं का. ऐका जर दैन्य असतं एक मी उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. पंढरपूरचा प्रसंग आहे. ज्या वेळामध्ये वाळवंटामध्ये नामदेव महाराजांच्या पत्नी रोज कपडे धुण्याकरता जात असत आणि तिथे गेल्यानंतर परिसा भागवंताच्या पत्नी तिथे येत असत आणि महिलांचा संवाद साधण्याचं 3-4 ठिकाण आहेत. एक बस स्टँड, गाडीमध्ये बसताना तुझं कसं काय चाललंय माझं कसं काय चाललंय, तू कुठली मी कुठली, हा एक. आणि जास्त अजून जर एखादा गोष्ट जर लवकर ऐकायची असेल तर पाणी भरण्याच्या ठिकाणी ऐकायचं. इतका त्यांच्या या ठिकाणी इतकं सातभारे काढतात. आणि त्याच्यापेक्षा पूर्वी दृष्टांत आहे कपडे धुण्याकरता एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जर महिला गेल्या तर या ठिकाणी महिला गेल्यानंतर जणू हरिपाठ त्यांचा चालू आहे. हरिपाठाला सुद्धा कमी वेळ लागतो. याच्यापेक्षा जास्त ती एकमेकीचा संवाद साधत असतो आणि बसल्या बसल्या गावापासून दिल्लीपर्यंत त्यांच्या गप्पा असतात. आणि दिल्लीपर्यंतच नाही तर प्रत्येक गावच्या घराच्या गप्पा सुरू असतात. कसं काय चाललंय, त्याचं कसं काय चाललंय. मग दोघीचा संवाद सुरू झाला. दोघीचा संवाद सुरू झाल्यानंतर एक म्हणते का ग तुझं नाव काय. ते म्हणजे नामदेवांची पत्नी आहे. तिनं सांगितलं तुझं नाव काय. मी परिसांची पत्नी आहे. दोघीची परिचय झाला. एक म्हणे का ग तुझा व्यवसाय काय. म्हणे माझा व्यवसाय काय सांगू बाई तुला. रोज माझा नवरा भजन करतो, अखंड देवाचा याचा सांगत 24 देवाच्या सहवासात आहे आणि त्याच्यामुळं अगदी परमात्म्याची सेवा आम्ही करतो. मग घरची परिस्थिती म्हणे घरची वर बघितलं तर सूर्याचं दर्शन होत आहे. ही आमची परिस्थिती आहे. मग तुला सांगितलं हिनं सांगितलं तुझं कसं काय चालू आहे. ते मी परिसा भागवताची पत्नी आहे, मी देवीची उपासक आहे आणि कर्म धर्म संयोगानं आम्हाला एक धातू प्रसन्न झाला त्याचं नाव आहे की परीस. ती म्हणे परीस म्हणजे काय. ती म्हणे अगं परीस म्हणजे लोखंडाला जर स्पर्श केला
त्याचं सोनं होतं त्याला परीस म्हटलं जातो. ते म्हणे परीस हो. असं बोलल्यानंतर ते म्हणे एक काम करणं, दुसऱ्या दिवशी भेटायला गेलं, कपडे धुवायला गेल्यानंतर दोघींचा संवाद चालू आहे. दोघीचा संवाद चालू असताना तिनं सांगितलं का ग परीसाबद्दल काल मला गोष्ट सांगितली, ते परीस मला दाखवते का? ते म्हणे दाखवायची वस्तू आहे का? ही भेट वस्तू का द्यायची, एखादी गिफ्ट वगैरे? म्हणे नसू दे पण मला दाखव ना, 2 दिवसाकरता दे. म्हणे अजिबात नाही. अजिबात नाही म्हणल्यानंतर स्त्रियांचा भाव असतो, लक्षात ठेवा. स्त्रियांचं मन मोकळं असतं परमार्थामध्ये. ते म्हणे एक काम कर, आपल्या दोघीलाच माहिती, तिसऱ्याला कोणाला होऊ देऊ नको. म्हणे अजिबात सांगत कोणाला नाही, फक्त मला 2 तासाकरता परीस दे. परीस दिला 2 तासाकरता. ती म्हणे देते. पण घरी आणला परीस. नामदेवांच्या घरी लोखंड सुद्धा नाही. लोखंड गोळा केलं आणि लोखंड गोळा केल्यानंतर लोखंड परिसाला लावलं. परिसाला लावल्यानंतर त्याचं सोनं झालं. ऐका, सोनं झालं आणि सोनं झाल्यानंतर त्या आनंदाच्या भरात नामदेव महाराजांच्या पत्नीने द्रव्य, सोनाराकडे द्रव्य विकत आणलं. कमी भाव वेळ आहे. द्रव्य आणल्यानंतर त्या मोबदल्यामध्ये येताना किराणा दुकान जवळ होतं. त्याच्या मोबदल्यात किराणा दुकानातून पुरणपोळीचा सर्व बेत आणला आणि पुरणपोळीचं सर्व सामान घरी आणलं. पुरणपोळी केली आणि पुरणपोळी केल्यानंतर रात्रीची वेळ आहे, शेज आरती झाली. शेज आरती झाल्यानंतर मंदिर बंद झालं. नामदेवराय घरी येतात. घरी आल्यानंतर नामदेव महाराज जेवायला बसायच्या अगोदर घरापुढे रांगोळी, दारात रांगोळ्या, घरात अगरबत्तीचा वास इतका सुंदर, जणू का दीपोळीच घरी आहे. आणि इतक्या वेळामध्ये बसायला पाठ, ताठाला पाठ, इतकं सुंदर नियोजन. पण नामदेवराय घरी आले. सांगितलं का ग आज काय उत्सव आहे का आपल्या घरी? म्हणे अजिबात नाही. मग एखादा तुझ्या माहेरून कोणी आले का? ते म्हणे अजिबात नाही, कारण माहेरून एखादा व्यक्ती आला की जास्त त्यावर प्रेम वाढलं जातं असं सांगितलं जातं. नामदेवराय म्हणले का ग एखादा तुझा भाऊ आला का, वडील आले का, सासरी आले का? अजिबात नाही. मग जेवायला बसल्यानंतर बघितलं, संकल्प सोडला आणि संकल्प सोडल्यानंतर वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. तुम्ही आत्ताच म्हणू नका, वेळ आपला अर्धा तास. लगेच असं म्हणलं तर लोक लांबचे येतील पंक्तीला, तिकडून सुरुवात करतील धरायला पंगत. आत्ताच नाही. त्या वेळामध्ये संकल्प सोडला आणि संकल्प सोडल्यानंतर बघता तर ताटामध्ये अनेक पदार्थ आहेत. आमदार सांगितलं इकडे हे पदार्थ कोणी केले? म्हणजे मी केले. आवाज वाढला, कारण महिलांनी एखादी गोष्ट जर लवकर केली तर डिमांड वाढत जातं, वजन वाढत जातं. म्हणजे मी केली म्हणजे नामदार आहेत, संत आहेत. एक काम कर, कुठून आणलं याचा पहिला प्रश्न दे. पुरणपोळी का केली? म्हणजे घ्या 2 घास खाऊन. द्यायचं नाही, घरात लक्ष द्यायचं नाही, सामान मीच आणायचं, सगळं मीच करायचं. घ्या 2 घास खाऊन. संत आहेत. म्हणे खरं सांग, तू खरं सांगितल्याशिवाय मी 1 घास सुद्धा सेवन करणार नाही. तिनं सांगितलं परवा भेट झाली. भेट झाल्यानंतर परिसा भागवताच्या पत्नीने मला परीस दिला. त्या परिसाला मी सोनं लावलं. सोनंच लावतात ना, लोखंडाला सोनं लावतात. हा, लोखंडाचं सोनं केलं आणि त्या मोबदल्यामध्ये मला या ठिकाणी सर्व व्यवस्था केली. नामदेव म्हणले अजिबात नाही, एक घास खाणार नाही. सगळे पदार्थ गोरगरिबाला वाटून टाकले आणि वाटल्यानंतर म्हणजे परीस दाखव, परीस दाखव म्हणल्यानंतर प्रश्न पडला. ठरलं काय? दोघीचा संवाद आहे, कुणालाही दाखवायचं नाही. पण पतीची आज्ञा आहे. ऐका, पतीची आज्ञा मान्य करावीच लागेल. पतीचे हृदय जैसे, पतिव्रतेचे हृदय जैसे. तिनं सांगितलं नाही म्हणावं तर अवज्ञा होते, हो म्हणावं तर ठरलंय कुणाला दाखवायचं नाही. परीस दाखवल्यानंतर नामदेवांनी परीस घेतला आणि अगदी चंद्रभागेच्या पाण्यामध्ये फेकून दिला. फेकून दिल्यानंतर रडायला लागल्या. ही रडता रडता गोष्ट त्यांच्या घरी परिसा भागवताकडे गेली. गल्लीतील 1000 लोक जमले. ऐका, चांगलं काम झालं तर कोणी घराकडे येत नाही. थोडंसं वेगळं वाईट वाटलं, वेगळं काम झालं की अख्खी गल्ली गोळा होते, न सांगता न निमंत्रण देता. लक्षात ठेवा, अख्खी गल्ली गोळा झाली. गोळा झाल्यानंतर संवाद सुरू आहे. संवाद कोणता सुरू आहे? हरिपाठ म्हणत नाहीत, ज्ञानेश्वरी वाचत नाहीत. लोकाला वाटलं चला आता भांडणं होणार. भांडणं बघण्याकरता मजा असते लोकांना, पडण्या इतकं भांडणं होणार. आणि नामदेवरायांच्या या ठिकाणी घरामध्ये 1000 लोक जमले. जमल्यानंतर परिसांना या गोष्ट कळाली. सांगितलं आमचा परीस द्या. द्यायला सुद्धा परीस नाही. प्रश्न पडला. पण ऐका, प्रश्न पडल्यानंतर अनेक गर्दीमध्ये नामदेवराला अनेक काही बोलायला लागले. बोलता बोलता नामदेव सांगितलं थांबा, तुम्हाला परीसच हवाय ना? हो म्हणे परीसच हवाय, याच्याकरता आम्ही बोलतोय. मी एक काम करा, माझा भाव आहे, माझी श्रद्धा आहे चंद्रभागा मातेवर, पांडुरंगावर माझा भाव आहे. जर माझी भक्ती असेल तर चंद्रभागा माता मला परीस पुन्हा वापस देईल. लोक म्हणले काय वेड लागलंय, समुद्रात या खोटं समुद्रामध्ये पाणी असावं आणि समुद्रामध्ये एखादी सुई कुठं सापडत असते का? लोकाला प्रश्न पडला, पाणी आहे, पूर आहे आणि कुठे एवढ्या गर्दीमध्ये वाळवंटामध्ये पाण्यामध्ये परीस सापडणार आहे.
नामदोरा गेले मध्ये, ऐका माझ्याकडे अवधान द्या. मध्ये गेले आणि हात घातला, लोकाला वाटलं वाळू उचलतील. वाळू उचलतील म्हणल्यानंतर हात घेतला, लोकाला वाटलं हातामध्ये वाळू येईल. वाळू ऐवजी ज्या वाळूला नामदोरांचा स्पर्श झाला तिथे या ठिकाणी परीस उत्पन्न झाले. दोन्ही वंजळमध्ये परीस आहे. नामदोरा बाहेर आले, सांगितलं घ्या परीस, घ्या म्हटल्यानंतर परिसा भागवताने हात पुढे केला आणि एकदम 4-5 घेऊ लागला. माणसं फुकटचं असलं ना की लक्षात ठेवा, फुकटचं एवढं घेतात. माझा अनुभव नसेल तर वारीमध्ये या, एखादा माणूस वारीमध्ये एखादी गोष्ट वाटायला लागला, जास्त त्या किंमत नसते पण आनंद घेण्याकरता इतका. या ठिकाणी आम्ही शिकत असताना दिंडीमध्ये सासवडच्या घाटामध्ये लोक आंबे वाटायचे. विद्यार्थी अवस्था वाटत असताना आंबे, एखादा माणूस डोक्यावर पेटी घेऊन आला दिंडीमध्ये. आता आपली दिंडी 2 नंबर मोठी आहे, 4 ते 5 पेट्या आणायची. इतर दिंडी 1-1 पेटी, आपल्या दिंडीला 6-7 पेट्या आणायची. मोठी दिंडी आहे. पण माणूस मोठा आला, विद्यार्थ्याची रांग लागली की आमचे विद्यार्थी, आम्ही काय करायचं, एकदम आंब्याला किंमत नाही पण तो मस्ती आनंद एकदम, जेवढे 2 घ्यायचे, कोणी 4 घ्यायचे. जो ज्याच्या डोक्यावर आहे तो खाली पडायचा, आजारी पडायचा. लक्षात ठेवा, फुकट म्हणल्यानंतर आता नाही त्या काय सांगू रे, आता बघत पण नाही, लक्षात ठेवा. तर फुकट म्हणल्यानंतर त्यावेळेस 4-5 दातू घेतल्यानंतर परीस दातू आहे. त्यावेळेस नामदार सांगितले 1 घ्या, दुसरा घेऊ नका, 1च घ्या. आणि 1 घ्या म्हणल्यानंतर 1 उचलला आणि उचलल्यानंतर त्यांना वाटलं अरे माझ्याकडे 1 परीस आहे, तर नाव पंढरपुरामध्ये आहे. आता नामदोरा किती श्रीमंत होतील आणि किती श्रीमंत होतील म्हटल्यानंतर आता लोकाला वाटलं परीस घरी घेऊन येतील. नामदोरा, ऐका, नामदोराने 1 परीस दिला आणि जे मिळाले होते ते पुन्हा चंद्रभागेच्या वाळुंड्यात फेकून दिले आणि रिक्त हाताने म्हणजे मोकळ्या हाताने वापस आले. दृष्टांत मला संपवायचा आहे. ज्या नामदोरायांचा वाळूला हात लागतोय, वाळूला स्पर्श होतोय, तर वाळूचा काय होतोय बोला, परीस होतोय. मग संत गरीब का परीस होतोय. संतांचा जर स्पर्श एखाद्या वाळूला दगडाला होतोय तर त्याचं सोनं होत आहे. तर संत गरीब नाहीत. तर या अभंगामध्ये महाराज सांगतात, आमच्या जीवनात दैन्य येत नाही, आमच्या जीवनात दुःख येत नाही. अभंगाचं पहिलं
मान येती जवळी हो दहन ही होळी होती दस बस असं म्हणणारे वाजवणारे सकाळी आपण काकडा करूनच घरी जाऊ जलद बस सुंदर असं नियोजन एकाहून एक बळी अवश्य नंबर लागा ना एक नंबर एवढे गायक वादक दोन दोन वादक चार चार गायक फक्त चुकून माझा नंबर लागलाय अगदी वेळेतच हा दैन्य दुःखा मान येती जवळी दहन हे होळी होत दोष महाराज सांगतात पहिल्या चरणामध्ये पहिल्या शब्दामध्ये साधना करत असताना आमच्या जीवनात दैन्य येत नाही दुःख येत नाही दरिद्रता येत नाही मी पुन्हा सांगेल कुणाच्याही जीवनामध्ये दुःख कुणाला असं वाटतं का एवढी प्रचंड आज गर्दी आहे दृष्टीसुद्धा माझी कमी पडते आहे का एखाद्याला तरी वाटतं का आपल्या जीवनामध्ये दुःख असावं हात करा माझं आजचं पाकिट त्याला देतो मी घेणारच नाही समजा सांगा एवढी गर्दी कोणाला वाटतं सांगा दुःख कारण माझ्याकडे औषध आहे गाडीमध्ये ठेवलं आहे ज्याला दुःख पाहिजे असेल त्याने हात वर करा त्याला या ठिकाणी औषध दिलं जाईल म्हणजे एक सुद्धा हात वर करणं खाली मानं घालायला लागली महाराज कोणाचं नाव घेतील म्हणून महाराज सांगतात दुःख नाही आहे दुःख कोणालाही आवडत नाही त्याच्यापेक्षा महाराज सांगतात दरिद्रता कोणाला आवडत नाही कोणाला तरी वाटतं का साधं राहावं नाही महाराज सांगता ऐका आगा रोग काय रोगिया ज्ञानोबराचा दृष्टांत आहे आगा रोग काय रोगिया आवडे दरिद्र दारिद्र्या अरे आजारी माणसाला सुद्धा रोग आवडत नाही पण आल्याशिवाय राहत नाही त्याचं कारण पाप आहे आजारी माणसाला रोग आवडत नाही आणि कोणालाही गरीब असं वाटत नाही त्याचं कारण काय दुःख येतं कसं तर महाराज सांगता आपल्या या ठिकाणी अनादी कालाचं दुःख असेल आपलं संचित असेल प्रारब्ध असेल त्याचं भोग भोगण्याकरता दुःख असावं लागतं कामले पापे येती रोगा बस अगदी काही सेकंद त्यांना माहीत आहे जास्त नाम तर महाराज परत अजून 10 वाजेपर्यंत कीर्तन करतील अगदी तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे महाराज सांगता त्याचा विचार आहे आगा रोग काय रोगिया आजार आवडत नाही दरिद्रता आवडत नाही तसं तुकोबराय सांगता आमचे आम्हाला माहितीच नाही दैन्य काय आहे आणि दुःख कसं असतं हे सुद्धा माहिती नाही ऐका ज्या माणसाच्या घराच्या समोर पाट आहे कशाचा नाल्याचा नाही ज्या माणसाच्या घराच्या समोर कॅनलचा पाट आहे घराच्या पाठीमागून कॅनलचा पाट आहे त्या माणसाला पाण्याचं महत्त्व काय करणार आहे ज्याला रोज तुपामध्ये हात धुवायला मिळतोय त्याला पाण्याचं महत्त्व काय करणार आहे पण महाराज सांगतात लक्षात ठेवा ज्या आमच्या जीवनात दुःख काय आहे हे माहिती नाही नवे तुकोबराय सांगतात आम्हाला स्वप्न सुद्धा दुःखाचं पडत नाही जागृती अवस्था स्वप्नावस्थेमध्ये सुषुप्ती अवस्थेमध्ये आम्हाला स्वप्नामध्ये सुद्धा दुःख पडत नाही काही माणसं म्हणतात ना आमच्या जीवनामध्ये महाराज संसार करत असताना आम्हाला दुःखच माहिती नाही काहींचं भाग्य असतं आणि काहींच्या जीवनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत कधी सुख प्राप्त होत नाही असं लोक सांगतात आम्हाला आनंदानं सांगतात आवडीने सांगतात वैतागून सांगतात आम्हाला महाराज नसतं लग्न केलं तर बरं झालं असं एवढं दुःख काय यांच्या पदरी पडले असं लोक म्हणतात नवरा म्हणत असतो महाराज एवढं दुःख नसतं लग्न केलं तर बरं झालं असं वाटतं ज्ञानेश्वरी मंदिरात राहावं लक्षात ठेवा काही माणसं सांगतात आनंदानं सांगतात पण महाराज सांगतात आमच्या जीवनात आम्हाला कसलंही दुःख माहिती नाही उलट आम्हाला स्वप्न सुद्धा कशाचं पडतंय सुखाचं पडतंय महाराज सांगतात दुःख ते कैशे नये स्वप्नासी भुक्ती मुक्ती झाल्या कामारे दासी त्याची वर्मत्व आम्हा पासी सुखे राहिलासी प्रेमाची महाराजांचा चौचरणी अभंग आहे सुखे राहिलासी प्रेमाची आम्हाला सुख आहे कारण काय ऐका मला कारण तुम्हाला सांगायचं आहे मग महाराज आमच्या जीवनात का सुख येत नाही आणि संत का दुःख येत नाही हा म्हणतात तर आम्ही सुखाकरता प्रयत्न करतोय संत कधी सुखाकरता प्रयत्न करत नाहीत संत हे फक्त देवाकरता प्रयत्न करतात मग तुम्ही म्हणाल आम्ही भजन करतो की नाही करत नाही भोगाकरता भजन आहे देवाकरता ज्याचं भजन आहे त्याच्या जीवनात कुठल्या प्रकारचं दुःख नाही एक उदाहरण तुम्हाला सांगेल परवा गीता जयंतीला मध्य प्रदेशमध्ये 114 वर्षाचे एक साधू होऊन गेले सियाराम बाबा ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली त्यांना माहिती असेल
114 वर्षाचे संत होऊन गेले MP मधले, की त्यांच्या दशकिरेला 4 ते 4.5 5 लाख लोक दशकिरेला एका साधूंचे आले होते. दशकिरेला नगरसेवकापासून CM पर्यंत मध्य प्रदेशमधले जेवढे काही राजकीय क्षेत्रातील असतील, आध्यात्मिक क्षेत्रातील लोक असतील, गीता जयंतीला त्यांनी शेवटचा ध्येय ठेवला आणि प्रारब्ध अवस्थेमध्ये देह विचारून ठेवला. ऐका, मला सांगायचं काय की त्यांच्या 114 वर्षाच्या जीवनामध्ये त्यांनी दुसऱ्याकडनं पाणी सुद्धा घेतलं नाही. आपण बघितलं, ज्याने ज्याने नर्मदा परिक्रमेत त्यांना दर्शन झालं सर्वांना माहीत आहे. युट्यूबला बघा, घरी बसल्यावर सर्च करा. 114 वर्ष जी सरदार सरोवर आहे, PM आपल्या मोदी साहेबांनी बांधलेलं, ते तिथे होणार होतं, पण त्यांच्या तपश्चर्याने तिथेच कोणतीच गोष्ट प्रक्रिया येत नव्हती, एवढी साधना होती. आणि 114व्या वर्षी या नर्मदेचं स्नान करून या ठिकाणी कुणालाही त्रास न देता स्वतः रामप्रभूचं रामचरित्र मानस या ठिकाणी रामायण वाचायचं, डोळ्यापुढं 24 तास सतत रामायण वाचता वाचता देह ठेवला. 14 वर्षामध्ये. ऐका, कसलं दुःख माहिती नाही, कसलंही दुःख माहिती नाही, असं शरीर कुरू झालं होतं, एकदम असं शरीर. मला सांगायचं काय, त्यांच्या उन्हात का, आणि आम्ही भजन करतो, आमच्या उन्हात का दुःख येत आहे? अरे आम्ही भजन करतोय भोगा करता, या ठिकाणी देवा करता भजन केलं. तर महाराज सांगतात, आम्ही फक्त भजन केलं पांडुरंगा करता, जगा करता नाही. संतांचं वाक्य, आम्ही भजन केलं फक्त देवा करता. महाराज सांगतात, आमच्या जीवनात दैन्य येत नाही, दुःख येत नाही, दारिद्र्य येत नाही. कारण काय? दहन हे होळी होती दोष. वेळ मर्यादित आहे. दहन हे होळी होती दोष. दोषाची होळी झाली. दोषाची होळी म्हणजे काय? ऐका, महाराज सांगतात, दोषाची होळी होत असताना महाराजांचा नाटाचा प्रकार नाही. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होते नारी नर, गाती ऐकते साधरते पवित्र हरिकथा. आणि हेच या ठिकाणी दोष घालण्याचं साधन फक्त जगामध्ये वारकरी संप्रदायामध्ये हेच व्यासपीठ आहे. इथं आल्यानंतर सर्वाला अधिकार आहे. या मंडपामध्ये कोणी छोटा नाही. ऐका, या मंडपामध्ये कोणी मोठा नाही, या मंडपामध्ये कोणी सत्ताधारी नाही, आणि या मंडपामध्ये कोणी गरीब नाही. या मंडपामध्ये स्त्रियालाही तेवढाच भाव आहे, पुरुषालाही तेवढाच भाव आहे. महाराज सांगा, गाती ऐकती सादर, ते पवित्र हरिकथा, ते दर्शक वाच्य सर्वनाम आहे. व्याकरणामध्ये दाखवता येत ना, ते गाती ऐकती सादर, ते पवित्र हरिकथा. हरीचीच कथा पवित्र आहे, म्हणून आम्ही सुद्धा पवित्र झालो. दहन हे होळी होती दोष. मग महाराजांना विचारलं, महाराज आमच्या जीवनात सुख येत नाही, तुमच्या जीवनात सुख कसं असतं? सुखाचा विचार, सुख म्हणजे काय? तर महाराज सांगतात, सुखाचा विचार अभंगाचं 2रं चरण. सुख येती
महाराज लहानपणी कोकिळ खाली होती काय इतका गोड प्रमाण. आपल्या भागातील भूषण त्यांच्याकरता जोरात एकदा टाळी वाजवा. त्यांच्याकरता नाही दोघंही आहेत आपल्या भागातील भूषण. सर्व तुमचं नाव विसरून गेलो मी आता पुढच्या वर्षी घेऊ आपण नाव. इतकं सुंदर या ठिकाणी असं वाटतं की बस ऐकतच राहावं. गोड प्रमाण दिलं. कोण त्याशी आणि दृष्टी पुढे. नाव माहिती असं नाही आमचं दोघांचं आधार कार्ड फक्त वेगळं आहे. नाही तर म्हणताल मुद्दामच काढले महाराज. हां अगदी जवळ नदीच्या पलीकडे त्यांचं गाव आहे मला माहिती आहे. कोण त्याशी आणि दृष्टी पुढे सर्व सुख येती माने लोटांगणी. जगातील जेवढे सुख आहेत आमच्या दारात आहेत. सुख याचा विचार काय लक्षात ठेवा. सुख म्हणजे काय तर सुखाचा दाता आम्ही प्रसन्न केला म्हणून आम्हाला आता कशाचीच कोणाचीच कमतरता नाही. सुख याचा दाता म्हणजे कोण तर महाराज सांगतात अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी. ज्याच्या दारामध्ये अष्टमहासिद्धी आहेत दारामध्ये ओळंगण घालतायत आणि ते आम्ही या ठिकाणी आम्हाला त्या सुखाची सुद्धा अपेक्षा नाही. अष्टमहासिद्धी ऐका. अरे एक जर माणसाला सिद्धी प्रसन्न झाली तर आज जग मागं लागतंय. फार अवघड नाही. अष्टमहासिद्धी तुकोबाराय सांगतात त्यामध्ये अनेक प्रकार आहेत. उपसिद्धी आहेत पण आमच्या जीवनामध्ये अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. ज्ञानोबारायच्या दारामध्ये सगळं सुख होतं पण सर्व सुख डावललं. लक्षात ठेवा. पण तुकोबाराय सांगतात सर्व सुख येती माने लोटांगणी. सर्व सुख माने लोटांगणी. एक सिद्धी प्राप्त झाली तर ऐका एक सिद्धी जर प्राप्त झाली तुम्ही जे कराल तर तुम्हाला सर्व मिळत आहे. तुम्ही दगडाला स्पर्श केला त्याचं सोनं होत आहे. तुम्ही एखादी गोष्ट मनात आणली तर मनात आणल्यानंतर ती गोष्ट सहज सफल होते. एक सिद्धी प्राप्त झाल्यानंतर. आज तुम्ही बघताय मीडियामध्ये आपण अनेक 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 बघतोय. एखाद्या सिद्धीचा प्रकार असतो. एक सिद्धी प्रसन्न झाली ज्ञानोबारायकडे सगळं तयार होतं पण ज्ञानोबाराय कधी सिद्धीचा वापर करत नव्हते. प्रसंगानुसार ऐका. महाराज सुद्धा सांगतात अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी आमच्याकडे सर्व आहेत पण आम्ही फक्त परमात्म्याचं चिंतन केलं म्हणून महाराज लिहित आहे सर्व सुखे येती माने लोटांगणी. हात जोडून आमच्या दारात आहेत पण आम्ही त्याच्याकडे दृष्टी सुद्धा टाकत नाही. एक विचार. दुसरा विचार सांगायचा आहे की आम्ही या ठिकाणी निषिद्ध कर्माकडे पाहत सुद्धा नाही आणि विहित कर्माचा त्याग सुद्धा करत नाही. विहित कर्माचं आचरण करतो निषिद्ध कर्माचा त्याग करतो. हा दुसरा एक भाव आहे. म्हणजे वाईट गोष्टीकडे आम्ही पाहत सुद्धा नाही आणि चांगल्या गोष्टीचं आम्ही अनुकरण केल्याशिवाय राहत नाही. कोण त्याशी आणि दृष्टी पुढे. दृष्टी सुद्धा टाकत नाही. मग महाराजांना विचारलं महाराज वेळ कमी आहे. वेळ कमी असल्यामुळं अगदी 9 वाजता कीर्तन महाराज संपवायचं असल्यामुळं आणि अगदी कमी वेळामध्ये आजचं कीर्तन म्हणजे मला वाटतं मी जोग महाराज संस्थेमध्ये 40 मिनिटामध्ये कीर्तन करायला आहे. परीक्षेचं कर्ज कीर्तन असतं आम्हाला सरपंच 40 मिनिटं दिला असतो वेळ. अभंग त्यांनीच म्हणायचा चाल त्यांनीच म्हणायची आणि 40 मिनिटामध्ये त्यांनी अभंग सोडून स्वतः 40 मिनिटामध्ये संपूर्ण सेवा करायची. 40 मिनिटामध्ये काय काय विद्या 10 मिनिटामध्येच आटपतात. 20 मिनिटामध्ये सोडून दडपण असते भीती असते. 40 मिनिटं पण अगदी त्याच पद्धतीने 40 मिनिटामध्ये आपल्याला बोलावं जसं आणि या ठिकाणी 9 वाजता की सेवा समारोप करायची आहे. वेळेचं बंधन आहे. अभंग मोठा आहे. अभंग मोठाच असतो. घेणारे छोटे असतात. बरेच लोक म्हणतात अभंग नवीन होता. अरे अभंग नवीन नव्हता. 400 वर्षाच्या अगोदर त्याचा जन्म झाला ना. आपण परशे करणार नवीन असतो. लोक म्हणतात हो काल कुठं गेलं ते कीर्तनला. हो मग कोणता अभंग घेतला फार नवीन होता बा. नवीन नव्हता. अभंगाला स्पर्श करणार नवीन होता. नवीन अभंग नसतो. ऐका. तसंच 5 चरणाचा अभंग आहे. मला 2 चरणाचा विचार सांगायचा आहे. कोण त्याशी आणि दृष्टी पुढे. मग महाराजांना विचार महाराज आवड महाराज अनुभव सांगतात. अनुभव बघा प्रत्येकाला येतो. आता 7 दिवसाचा अनुभव विचारला आपण. प्रत्येकाचा अनुभव वेगळा. जीवनामध्ये प्रत्येकाचा अनुभव वेगळा. काहींना अनुभव सुखाचा आहे काहींना दुःखाचा आहे. प्रत्येक क्षेत्रातला राजकारणाचा अनुभव वेगळा. परमार्थातला अनुभव वेगळा. लक्षात ठेवा प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. अनुभवाशिवाय जीव नाही. संत सुद्धा अनुभवाने बोलतात. अनुभव आली अंगा हे या जगात येत असे अनुभव आहे. आता मला 8 दिवसापूर्वी आला अनुभव होता. आमचे विलास महाराज आहेत नांदगाव तालुक्यात कीर्तन होतं. जेवायला गेलो आम्ही घरी. जेवायला गेल्यानंतर कीर्तन झालं काल्याचं कीर्तन झाल्यानंतर अगदी 80-85 वर्षाच्या एक आजी होते. इतक्या सुंदर पारायण करायच्या. इतक्या पारायण करून जवळजवळ 1001 पारायण त्यांनी केलं होतं. ग्रस्ती असू ना 1001 पारायण केलं होतं. आणि कीर्तन झाल्यानंतर काल्यात त्यांना आवडलं. म्हणे महाराज एक तुम्हाला बोलू का. म्हणे हो आई बोला ना. मी म्हणलं काय बोलताय. म्हणे एक काम करा ना फक्त जाता रस्त्यावर घर आहे
तुम्ही जिथे जाणार आहात ना तिथे फक्त 2 मिनिटं आमच्या घरी भोजन करण्याकरता तुम्ही जाणार आहात, चहा घ्यायला चला. आता मी म्हणलं ओळख नाही काही नाही, चहा तर घेत नाही, पण लोकांनी सांगितलं महाराज 1000 पारायण आजीनं केलेत. तर ओमकार महाराज 1000. मी नतमस्तक झालो. अरे 1000 पारायण सोपं आहे का करणं? मी म्हणलं चला आजी चला. जाता जाता गेल्यानंतर आजी फार हुशार होत्या. आम्ही जायच्या अगोदर दारात गेल्या, हातात पाणीचा ग्लास घेतला. म्हणजे महाराज एक विचारू का तुम्हाला? पाणी घ्यायच्या अगोदरच विचारू का? म्हणे आजी विचारा ना. ते म्हणे बसलो आम्ही. मला घरात तर बसू द्या, नंतर विचारा. मला प्रश्न पडला. आता एखादी गवळण विचारते, एखादा श्लोक विचारते, एखादा अभंग विचारते. मला थोडी आतून भीती वाटायला लागली. आतून बाहेरून नाही, आतून. लक्षात ठेव, प्रत्येकाला थोडी भीती असते. मी मला आजी विचारा ना. ते म्हणे आजी विचारा. म्हटलं. ते म्हणले महाराज आळंदीचे आहेत का? म्हणलं हो आळंदीचाच आहे. मला काय म्हणते कीर्तनकार आहेत का? म्हणलं हो आजी. तुम्हाला काय पोत्र दिसतोय का? कीर्तनकाराचं आहे ना. पुन्हा हळूच काय म्हणते मला, तुम्हाला भाऊ किती आहेत? मला घेणं नाही देणं नाही, घेणं नसते देणं नसते. मी काहीच बोललो नाही. मला आजी तुम्हाला मुलं किती आहेत? म्हणजे महाराज मला 6 मुलं आहेत. 6 मुलं. म्हणलं 6. मला आजी अर्धा डझन? हो 6 मुलं आहेत. मला आजी घरात सून दिसत नाही, मुलगा दिसत नाही, पाणी द्यायला तुम्ही हाताने पाणी देताय, मला योग्य वाटत नाही. मोठा मुलगा कुठं आहे? ते म्हणे महाराज मोठा मुलगा पुण्यामध्ये आहे, शिवाजीनगरला कामाला आहे. दुसरा मुलगा मॉडर्न कॉलेजला प्राध्यापक आहे. तिसरा मुलगा ठाण्यामध्ये रेल्वे स्टेशनला मोठा अधिकारी आहे. चौथा मुलगा सुरतला आहे, गुजरातमध्ये. मला आनंद वाटला. मला आजी 5वा मुलगा? ते म्हणे दिल्लीला 5वा मुलगा आहे, पोलीस डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे. 6वा मुलगा आहे. 6वा मुलगा म्हणलं आजीने माझ्याकडे तोंड डाव्या साईडला केलं. म्हणलं आजी 6वा मुलगा कुठे? बोलायला तयार नाही म्हातारी. आता मी अनेक गावचं पाणी पिणार आहे, एका गावचं नाही. रोज 2-3 जिल्ह्यात जेवतो तेव्हा माझं पोट भरतं, एका जिल्ह्यात पोटच भरत नाही. लक्षात ठेवा. मी म्हणलं आजी 6वा मुलगा कुठे आहे? म्हातारी ओमकार महाराज ऐकल्यासारखं केलं. पण मी थोडंसं आजीपेक्षा वयाने कमी, पण अनुभव मला थोडे जास्त होते. मला आजी 6वा मुलगा कुठे आहे? सांगत नसाल तर मी पाणी सुद्धा घेणार नाही. पण पुन्हा आजीनं ऐकल्यासारखं केलं. मला आजी 6वा मुलगा कुठे आहे? मात्र मी तुझ्यासारखाच बोंबलत फिरतोय. ऐका, हा अनुभव आहे. आता काय सांगू अनुभव? लक्षात ठेवा, इतका अनुभव लोकांचा असतो, इतका अनुभव असतो की या ठिकाणी एका घरी आम्ही चहा घ्यायला गेलो महाराज. आता चहा घ्यायला गेलं तर लोक एवढं विचारतात. एका घरी गेलो, म्हणजे महाराज दूध घेता का चहा घेता? म्हणजे आजी दूधही घेत नाही, चहा घेत नाही. म्हणजे कॉफी? म्हणजे अजिबात नाही. पाहता नाही कसं म्हणावं? मला आजी मी या ठिकाणी आता थोडंसं जास्त त्रास नको म्हणून, कोणाला त्रास नाही, सगळं मी वृत्त स्वीकारलं आहे. मी थोडंसं नॉर्मल दूध घेतो. ती आजी फार हुशार होतं. तिनं काय केलं, दिवसभर चुलीवर दूध तापलं होतं, एकदम ठेवलं होतं. आणि ठेवल्यानंतर दूध माझ्या ग्लासात ओतत होते. म्हणजे स्टीलचे ग्लास म्हणजे माझ्या समोरच्या. नाही तर म्हणतात किशा दूध ग्लास असतो का? डोकं चालवाल तुम्ही. तिनं काय केलं, माझ्या समोर टेबलवर ग्लास ठेवला आणि ग्लासमध्ये दूध ओतत असताना इतकी सुंदर साई आली होती. घरचं दूध, घरचे लाकडं, घरची चूल. चुलीवर जरा वेगळी टेस्ट असते गॅसपेक्षा. मग म्हातारी फार हुशार होती. दूध ओतत असताना साईमध्ये पडायची. कुठं? खिशात नाही, दूध ग्लासात पडत असताना ती काय करायची, माझ्याकडे बघायची, हळूच साईकडे बघायची, तोंडात बोट घालायची. असा आजी फार हुशार होती. आपल्यासारखं बरंच नव्हते करणारे. सरजवाडी ते कारेगाव. म्हणजे इतकं सुंदर दात घासणारे होते. मला आजीनं पुढं साई पडता पडता मला वाटायचं आता दूध असं तर आपल्याला चांगलं मिळत नाही. पिशवीचा आमचा सारखा, पिशवीचा जास्त आमचा संबंध येतो, चांगलं कुठं मिळत नाही. मग आजी दूध पडत असताना साई पडायची, तोंडात बोट माग, तोंडात बोट फू करायची, तोंडात बोट. मी मनातल्या म्हणतो आजी पडू दे ना, पडू दे. ती काय म्हणायची, बा पडू दे म्हणलं की मी मनात म्हणायचं. पण आजी फार हुशार, कारण 3-4 पदार्थावर फार महिलांचा जीव असतो बरं का. 1 जावयावर, 2 शेणावर, 3 जावयावर आणि साईवर इतका जीव असतो. बस ते आजी फार हुशार. साईकडे दूध मला शेवट आता मला जायचं, मला आजी पडू द्या ना दूध. ती म्हातारी फुक करायची अख्खा. मला आजी अहो दुधाची ती दूध देतं का? नेसकॉफी झाली ना एकदम मास्य दिली. लक्षात ठेवा, इतकं पिऊ फुकू म्हणजे मी असलेलं दूध सुद्धा घ्यायची इच्छा झाली नाही. अनुभव आहे. महाराज हा परमार्थातला अनुभव सांगतात. अनुभव सांगत असताना आमुची आवडी संत समागम अनेक त्या नाम विठोबाचे. परमात्म्याचं आम्हाला पांडुरंगाचं नाव असं दुसरं काही आवडत नाही. आमची आवड आहे. आणि मी पुन्हा सांगलं शेवटचं वाक्य, आवड महत्त्वाची आहे. परमार्थामध्ये आवड महत्त्वाची आहे. आवडीशिवाय कोणत्या गोष्टी होत नाहीत. हा अभंगाचं 3ऱ्या चरणाचा अर्थ. आमुची आवडी संत समागम
अनेक त्या नाम विठोबाचे. पांडुरंगाचं नाव सुद्धा आम्ही कोणतंही नाव घेत नाही. हा झाला अभंगाचा शब्दाशा सरळ सरळ अर्थ. मग कोणत्या देवाचा? एकदा सर्वांनी हात वरती करा. महाराष्ट्राला सुद्धा कळू द्या. 43 वर्षे फोटोग्राफर यूट्यूबवाले शेवटचा माणूस दिसला पाहिजे. हा माणसं कमी दिसतो, जर कमी दाखवून कंजूसपणा करू नको. हा वा छान शूटिंग तुझी. मागे मागे सर्वकडे फिरव. अगदी एका आईच्या लेकरासारखं इतकी टाळी वाजवायची. पंढरपूरपर्यंत आपल्या वाडीचा आवाज गेला पाहिजे. सर्वांनी हात वरती करा. कोणीही आळस करू नका. विठोबा टाळी टाळी टाळी. हा 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 टाळी टाळी. टाळी टाळी टाळी. हा हा जय हो. स्वयंपाक हा.
फार बसा बसा आमची आवडी संत समागम आणि त्या नाम विठोबाचे बसा बसा धन्यवाद विठला विठला आवडी संत समागम आणि त्या नाम विठोबाची आमची मागणी मागो त्यांची सेवा मोक्षाच्या निदैवा कोणा चाड तुका मनी पोटी साठविला देव न्यूनत्व हा भाव कोणामा सर्व सुख येती माने लोटांगणी कोण त्यासी आणि दृष्टी पुढे अभंगाचा शब्दशा अर्थ बघितला वेळ कमी आहे त्याच्यापेक्षा माझा दम सुद्धा कोंडला आता तुमच्या प्रेमाने महाराष्ट्रावर फिरतोय याच्यापेक्षा जास्त हार असतात पण तुमचं प्रेमाचं वजं एवढं झालं की आजच मी आत्तापर्यंत जेवढे कीर्तन केले वारीमध्ये तुम्ही बघताय यात्रेमध्ये बघताय याच्यापेक्षा जास्त हार घालतात पण आज खरोखर जणू काय दिवसभर श्रम यावं डोक्यावर एखादं मोठं वजं असावं आणि त्याहीपेक्षा जास्त हे हाराचं ओझं प्रेम प्रीतीचे बांधले आणि त्याच परमार्थाच्या सेवेने अगदी सुंदर तुका म्हणे पोटी साठविला देव न्यून तो हा भाव कोण आम्हा तुकोबऱ्यास आम्ही देवर हृदयात साठवलं कशाचीच न्यूनता आमच्या जीवनात नाही अभंगाचा शब्दाचा झालेला अर्थ पांडुरंगाच्या चरणी माऊलींच्या चरणी गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि अगदी सर्वाला धन्यवाद देतो अभंगाचा पहिल्या चरणाचा अगदी अल्पशा वेळेने अल्पशा बुद्धीने प्रयत्न केला कारण शब्दसुद्धा बरं का महाराज शब्दसुद्धा काढाय जड चालले आता थोडासा रिलॅक्स झालो की या ठिकाणी तुका म्हणे पोटी साठविला देव अगदी पुनश्चक्र झाली कीर्तनरूपी सेवा सर्वांची चरणी सेवा चरणी सेवा समर्पित करत असताना दसरा दिवाळी तोची माझा सण सखे हरी जेन भेटतील आज खरोखरच की आज आपल्या वाढीमध्ये दिवाळी दसरा जसा सण असतो तसं संत सांगतात आज वाडीमध्ये सुद्धा वाटतो पहिल्या दिवसापासून असतं उच्चांक झाला बसा बसा खाली बसा आपलेच वारदार आहेत ना बसवा खाली बसा ॲट त्यांना आनंद वाटतोय त्यांच्याकरता सप्ताह हां बसा बसा त्यांना माहिती आहे आजोबा समोरच आहेत कारण आजोबा शेवट आनंद व्यक्त असतो आहे ना रामभाऊ महाराज तशी मला आता मुलापेक्षा म्हणले मला नाती सांभाळायचे जास्त आनंद मिळायला आहे मुलाचा एवढा आनंद मिळाला नाही मला रामभाऊ महाराज सांगितलं की या ठिकाणी मुलापेक्षा जास्त नातीच आनंदित असते अगदी असो सर्वच या ठिकाणी बालगोपाळ आपण आनंद घेतला आणि दरवर्षीपेक्षा यावर्षी उच्चांक झाला रेकॉर्ड झालं चॅनलवाल्या सुंदर काम चालू आहे बघ मागे बघ तुला सुद्धा माणसं आमचे स्वयंपाकघरात सगळे माणसं आमच्या तरुण वर्गात तयार आहे आज तर एवढा बेत आहे या विठाला विठाला तुमची वाटच पाहतो तुम्ही मगापासून आलं की सेवा समारोप करायची आमच्या संस्थांचे खजिनदार तथा बबनदादा पाचपुंते मेहुणे अगदी ते सुद्धा वाघळ्याहून इथे आले त्यांना धन्यवाद देतो आणि दरवर्षीपेक्षा
यावर्षी तरुण ते इकडे तिकडे ते तयार आहे, जसं मिलिटरीचं फौज कशी असते एकदम तयार, की ताट वाढून तयार आहेत, फक्त जायचं आणि बसायचं. दक्षिणा सुद्धा आज तयार आहे. आज वटकन असतं ना जावायला, माहिती मला माहित नाही, वटकन दक्षिणा सुद्धा बरं का, बस दक्षिणा आहे ना, हा दक्षिणा सुद्धा तयार आहे जेवायला. दक्षिणा घरी आहे, दक्षिणा नाही. तर किती सुंदर सर्व तयारी आमच्या तरुणांनी केली. एकदा दरवर्षीपेक्षा यावर्षी अन्नदानाची सेवा, देणे को अन्नदान लेणे को हरिनाम, तरणे को लिंता डुबणे को अभिमान. महाराज सांगतात अन्नदानाची सेवा सर्वात श्रेष्ठ आहे. मी सांगेल तुम्हाला, फक्त अन्नाने माणूस तृप्त होतो. तर कल्पना करा, पैशाने कोणी तृप्त झाला नाही, सत्तेने कोणी तृप्त, एखादं पद प्राप्त झालं त्याही पदाला प्राप्त नाही, दुसऱ्या पदाची अपेक्षा करतो. फक्त अन्नानेच माणूस तृप्त होतो. आणि ती अन्नदानाची सेवा 7 दिवस आदर्श गाव सरदवाडी, की आज आपल्या हा सप्ताह नुसता तालुक्यापुरता नाही आहे, जिल्ह्यापुरता नाही आहे. आज महाराष्ट्राच्या माध्यमातून सरदवाडी गाव आज महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा, आणि कालाय तस्मै नमः सुंदर उपक्रम तुम्ही राबवला. काळाच्या ओघात काही गोष्टी काळानुसार जर वागल्या तर परिवर्तन होतं. आणि तीच या ठिकाणी सेवा, अन्नदानाची सेवा. इतकं यावर्षी अन्नदान तुम्ही केलं, कारण इतके उदार तुम्ही आहेत की माझा अनुभव सांगतो. केंद्रीय महाराज संस्थांमध्ये मी ज्यावेळेस 12 वर्ष झालं गुरुवारी महाराजांच्या संस्थांचा कारभार आम्ही बाबा गेल्यानंतर बघतोय. इतर गावामध्ये सरपंच आम्हाला जावं लागतं, मीटिंग घ्यावी लागते, लोकांना सांगता अन्नदान द्या, हे द्या ते द्या. पण सरदवाडीमध्ये वारीच्या काळात सर्वात मोठं अन्नदान, आणि तेही गावातनं येता सगळेजण एका आईच्या लेकरासारखं गोळा करून पांडुरंगाच्या मंदिरात ठेवून, आणि पुन्हा फोन करता टेम्पो सुद्धा यावर्षी धान्य बसत नव्हतं. एवढं अन्नदानाची सेवा, एवढे दातृत्वान माणसं महाराष्ट्रामध्ये मी फक्त तुमच्याकडेच बघतोय. लक्षात ठेवा, एवढं मोठं दातृत्व, एवढं अन्नदान सेवा. एवढंच नाही तर अगदी एका विचाराने पैशाची सुद्धा बाबा गेल्यानंतर जवळजवळ ज्ञानेश्वरी मंदिराकरता, अगदी ग्रंथात ज्ञानेश्वरी मंदिराकरता, मी जास्त बोलणार नाही, वेळ आपला संपत असतोय. ज्ञानेश्वरी मंदिराकरता महाराष्ट्रामध्ये 10-10 लाखाची एक देणगी आहे. संस्थानला 11-11 लाखाचे एक माणसं देणगी आहेत. पण सरदवाडीची 2200 रुपयापासून 3 लाखापर्यंत सर्वात देणगी, जवळजवळ गणित जर आपण केलं तर जवळजवळ 10 ते 15 लाखाच्या पुढे आपल्या सरदवाडीचा आकडा आपल्या वाडीतला आहे ज्ञानेश्वरी मंदिराकरता. आणि तुम्ही दातृत्वान माणसं आहेत. आणि आज सुद्धा मला आठवण येते की ते खुर्ची दरवर्षी या ठिकाणी बसत असताना वैकुंठवासी हिराबाई ज्ञानदेव पारदे, बरोबर ना, यांची सुद्धा सातत्याने मला आठवण येते. त्यांना मी कीर्तनामध्ये श्रद्धांजली आपण शेवट अर्पण, फक्त शब्दाने अर्पण करणार, प्रसादन घ्यायचं पण वेळ आपल्याकडे मर्यादित आहे. वैकुंठवासी हिराबाई ज्ञानदेव पारदे आता काही दिवसापूर्वी त्यांचं निदान झालं. अगदी माझ्यावर भाव, अगदी श्रद्धा. मी पहिल्यांदा गादीवर बसलो त्यावेळेस 51,000 रुपये ज्ञानेश्वरी मंदिराकरता दिले होते. आणि आज सुद्धा त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पतीने, माजी सैनिक आणि आपल्या गावचे आदर्श या ठिकाणी वेगळं व्यक्तिमत्व ज्ञानदेव पारधे, बरोबर, यांनी मगाशी कीर्तनाच्या अगोदर घरी बोलून त्यांच्या सर्व सहपरिवाराने या ठिकाणी त्यांचा परिवार, पारधी परिवार असेल, सरोदे परिवार असेल, अगदी सर्वांनी एका आईच्या लेकरासारखं दोन्ही परिवार येऊन एक आदर व्यक्त करून मगाशी या ठिकाणी ज्ञानेश्वरी मंदिराकरता एक अन्नदानाची सेवा, अखंड ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये अन्नदान सेवा चालू करायची. आईच्या स्मरणात, वडिलाच्या स्मरणात ज्यांनी 1 लाख रुपये दिले त्याचं आजीवन पंगत मंदिरामध्ये होणार आहे. जो माणूस येईल तो जीवन जाणार आहे. ती सेवा स्कीम आपल्या सुरू करायची आहे. तर त्या कामाकरता पहिली अन्नदानाची सुरुवात मगाशी येताना आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ, त्यांच्या मुलाने आपल्या आईच्या स्मरणार्थ, सुनाने आपल्या सासूच्या स्मरणार्थ. ऐका, आज सगळ्याशी जमतं पण सासूशी जमत नाही. पण मगाशी सगळ्यांनी एका विचाराने इतका भाव व्यक्त केला. त्यांच्या बंधूने सुद्धा, त्यांचे जेवढे भाऊ सरोदे असतील त्यांनी सुद्धा एकदम जणू काय आपल्याच एकदम लहान मुलासारखं इथे एकत्र येऊन या ठिकाणी मगाशी सर्व बंधूच्या उपस्थितीमध्ये, परिवाराच्या उपस्थितीमध्ये आणि काही गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानेश्वरी मंदिराकरता आजीवन अन्नदानाकरता 1 लाख रुपयाचा चेक मगाशी दिला. त्यांचं जोरात एकदा टाळ्याच्या गजरात मी स्वागत करतो. गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्था, त्यांचं शतशिरोणी आहे महाराज. या ठिकाणी अगदी तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वरी मंदिराचं अगदी 2च मिनटं सांगणार आहे. आता शेवटचं काम राहिलं आहे ते म्हणजे इथून पुढं या ठिकाणी ज्ञानेश्वरी मंदिराचं काम म्हणजे झळझळीत सोनं सळा, कळस दिसतो सोजवळा,
बरवे बरवे पंढरपूर, फक्त आता कलशारोहण करायचं वाटचाल चालू आहे. आणि येणाऱ्या वर्षी तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साक्षीने ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये 2 ते 5 किलो सोन्यामध्ये या ठिकाणी माऊलीच्या ज्ञानेश्वरी मंदिराचा कळस बसवायचा आहे. त्याच्याकरता उभ्या महाराष्ट्रातून लोक देणगी देत आहेत. माझी विनंती असेल तुम्हाला की ज्ञानेश्वरी मंदिराचं कलशारोहणचं काम तुम्हाला आता काही दिवसामध्ये त्याचं या ठिकाणी वास्तू मुहूर्त काढून तुम्हाला तारीख लक्षात येईल. राष्ट्रपतींच्या हस्ते किंवा इतरत्र मान्यवरांच्या हस्ते तिथे आपला कलशारोहण करायचं आहे. त्या कामाकरता अनेक लोकांनी देणगी दिलेली आहे. अनेक लोकांनी तर जाता जाता विनंती करेल की आपण सुद्धा त्या कामाकरता आतापर्यंत खूप देणगी दिली, पण आता सर्वांनी एकदा ज्ञानेश्वरी मंदिराकरता जे जे शक्य असेल त्याने सुद्धा मग श्री रामभाऊ महाराजांनी आपल्या परिवाराच्या स्मरणार्थ मागे बाबा असताना 51,000 रुपये दिले होते आणि त्या दिवशी सुद्धा 50,000 रुपये ज्ञानेश्वरी मंदिराकरता दिले. तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. 1,00,000 रुपये हरिभक्त रामभाऊ महाराज दिले. अनेक लोकांचं नाव आहे, आता नाव घेतले तर अजून मिनटं वाढले जातील म्हणून मी मिनटं कमी करतोय. तर सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. तर आता विनंती असेल आपण त्यांना सहकार्य करा. अगदी मोठं सहकार्य आपल्या गावचं असतं. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की या ठिकाणी ज्ञानेश्वरी मंदिराचं नाही तर आपलं गाव आदर्श आहे की कुठलाही उत्सव असेल एका आईच्या लेकरासारखं इथे उत्सव साजरा करताय. आणि दरवर्षीपेक्षा बघा आपल्या गावाची सप्ताह बी आहे आणि जत्रा बी आहे. जत्रा म्हणजे बघा आमचे तरुण छोटे छोटे माणसं इतके पोरं तरुण उड्या मारतात ही जत्रा. आणि यात्रा म्हणजे आपण श्रवण करणारे उत्सव. हा, आणि ती एवढी सुंदर जात्रोत असतं. आणि आता एकच सूचना असेल, यावर्षी आपल्या जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावयाप आहे. 3 मार्च ते 11 मार्च श्री क्षेत्र जिथे आपलं भाग्य आहे की अयोध्यामध्ये आपल्याला अनेक वर्षाचा कारागृह होता, अनेक वर्षाच्या अनेक लोकांना बळी जावं लागलं. रामलीलाची मूर्तीचं दर्शन आपल्या घ्यायचं म्हणून सर्वांनी मानस केला. म्हणून 11 मार्च बरोबर ना, 11 मार्च ते आपल्या 3 मार्च ते 11 मार्च श्री क्षेत्र अयोध्या काशी प्रयाग चित्रकूट येथे तीर्थयात्रा आहे. बुकिंग चालू आहे. सर्वांनी लवकरात लवकर संपर्क करा हीच तुम्हाला विनंती असेल. आणि दुसरी महत्त्वाची आहे, या सप्ताहाकरता ज्याने ज्याने अन्नदान दिलं पहिल्या दिवसापासून सर्वांना धन्यवाद देतो. आणि एकदा सर्वांनी ज्याने ज्याने अन्नदान केले सर्वांनी एकदा जोरात सर्वांचं नाव उल्लेख न करता टाळ्याच्या गजरात स्वागत करा पहिल्या दिवसापासून. हां, अनेक या ठिकाणी आजी देतो पोट भरी पुरे मनाला तोवरी होते बहुत दिवस रामभाऊ महाराज अर्थ वाघविले आजी अकस्मात फळ देऊ आले. अनेक दिवसाचं या ठिकाणी तुमची तपश्चर्या. आणि यावर्षी माझा सुद्धा संकल्प होता 3-4 वर्षापासून की या ठिकाणी अन्नदान सेवा अनेक लोक करायचे, अनेक लोक करत होते, पण आज योग आल्याशिवाय होत नसतात. यावर्षी सर्वांनी एका आईच्या लेकरासारखं गावकऱ्यांनी हा सुंदर उपक्रम केला. आणि उपक्रम करत असताना पहिल्या दिवसापासून बरं का गजभाऊ, पहिल्या दिवसापासून काल्यापर्यंत या ठिकाणी पोटभर जेवण, आज चपात्या तर उद्या पुऱ्या तर वेगळं आठम. आणि हा सुंदर या ठिकाणी अन्नदानाची सेवा दिली. आणि याही वर्षी तुम्ही अन्नदान केलं. आता पुढच्या वर्षी समजा कोणी राहिले असतील आणि जास्त खर्च येत नाही, फार भाग्यवान लोक आहेत आपण. 2-3 हजारामध्ये पंगत होते, 4-5 हजारामध्ये. आणि सर्वांच्या एका विचाराने. तर माझी विनंती असेल याच्यापेक्षा पुढच्या वर्षी तर या ठिकाणी मी सुद्धा थोडंसं सहकार्य याचं करतो की मला कोणती गोष्ट सांगा. नक्कीच सरदवाडी मी वेगळं समजत नाही. महाराष्ट्रावर याच्यापेक्षा लोक जास्त कीर्तनला असतात, याच्यापेक्षा सहकार्य करणार असतात. पण गुरुवारी गोविंद महाराज केंद्रे बाबांपासून या ठिकाणी ह्या संस्थांचा गावकऱ्यांचा संबंध. मला लोक आळंदीकर आता कमी म्हणतात, सरदवाडीची जास्त लोक म्हणतात बरं का. सरपंच आबासाहेब आधार कार्ड काढून द्या म्हणजे माझं एक मतदान दोघाला बी होईल तुम्हाला. हां, या ठिकाणी इतका एखादं घरकुल बांधून द्या. घरकुल नका देऊ, हां, देवाच्या कृपेने. तर या ठिकाणी म्हणजे एवढा भाव तुमचा आहे गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थांवर. मी विद्यार्थी अवस्थेत होतो तेव्हापासून आणि आता विशेष या ठिकाणी सर्वांचा भाव आहे. महिला मंडळ, पुरुष मंडळ, तर या ठिकाणी आमचं सुद्धा ऋण, तुमचं आमच्या ऋण आहे. तर मी पुढच्या वर्षी या ठिकाणी मी काही देऊ शकत नाही, केशात हात घातला खाली चालला रामभाऊ महाराज, पण शब्द नक्की देऊ शकतो. तर बचेंगे तर और भी लढेंगे. पुढच्या वर्षी पहिल्या दिवसापासून अन्नदान झालं. त्याच्याकरता या ठिकाणी जेवढा काही खर्च येईल महिला मंडळाचा माझ्यातर्फे या ठिकाणी आचारी तुमच्यातर्फे म्हणजे आपला जवळचा आचारी, कधी भांडे आणणार नाही. तर जेवढ्या काही तुम्ही घरी चपात्या खायच्या बरं का, आणि पंक्तीला पुढच्या वर्षी खायच्या. चपात्या फेल गेल्या की केंद्रीय मला बोलवायचं नाही. हा, इतकी व्यवस्था. जेवढा महिलांचा खर्च आहे स्वयंपाकवाल्या सर्व महिला तुम्ही फक्त या ठिकाणी व्यवस्था करा. 1 रुपया सुद्धा तुम्ही द्यायचा नाही. येणे जाण्यापासून संपूर्ण व्यवस्था
या ठिकाणी गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थांची असेल. पुन्हा सांगतो 1 रुपया सुद्धा महिलाला द्यायचा नाही. जेवढी काही मजुरी असेल 15 महिला असू द्या 20 असू द्या फक्त खात्रा कमी पडू द्यायचं नाही. शेवटपर्यंत चपात्या भात असेल जे तुम्हाला बनवायचं आहे ते ओंकार महाराज बरं का, घरी जेवायचं नाही. ताईला सांगायचं वहिनीला आता 8 दिवस मी इकडे जेवतो आता. हां तर या ठिकाणी 8 दिवस आमच्या केंद्रीय महाराज संस्थांतर्फे संपूर्ण महिलांचा खर्च या ठिकाणी तुमचं ऋण म्हणून मी या ठिकाणी देतो. आणि वाटलं तर चांगला पंक्तीवाला असेल तर एक माझी इच्छा आहे तुम्हाला. कोणती? पुरणपोळ्या खाऊ घालायची. भगवान परमात्मा आवडता बेत आहे पुरणपोळी. ते म्हणतात आम्हाला महाराज 4 माणसं तर तुम्ही या ठिकाणी आमचे उपाशी मारताला. उपाशी मारत नाही, पुरणपोळी या लक्षात ठेव. भगवान परमात्मा ज्यावेळेस लहान आहेत आणि भगवान परमात्मा आवडणारा बेत कोणता? यशोदे घराकडे चाल मला जीव घाल, साध्या गव्हाची पोळी लाटी मला पुरणपोळी करून दे मोठी. एखादा पंक्तीवाला असेल तर पुढच्या वर्षी मांडेची पंगत इथं करतो. कमी पडत नाही, कमी पडत मला सांगा, कमी पडत नाही. फक्त या ठिकाणी घाबरायचं नाही. पुरणपोळी लोकाला सुद्धा कळू द्या बरं का तात्या. पुढच्या वर्षी आपण सर्वांनी या ठिकाणी फक्त एखादा मोठा पंक्तीवाला मला सांगा की महाराज आमच्या पंक्तीला पुरणपोळी करायची आहे. महिला पुरणपोळी करणार ती येत नाहीत, पण आमच्या या भक्त परिवार आहे मालेगावरून मी त्या महिलाला आणण्याची व्यवस्था आपण करू. आणि इथेच या ठिकाणी सुंदर असं मनफामध्ये या ठिकाणी पुरणपोळी आणि इतकं खाऊ द्या लोकाला भास. मांडे भोजन ही ज्ञानोबाला मांडे खाली इच्छा मुक्ताबाईला झाली होती आणि तोच नैवेद्य आपण आपल्या रामलिंगाला दाखवू, आपल्या पांडुरंगाला दाखवू. आणि नक्कीच पुढच्या वर्षी एक मांडेची पंगत, पुढच्या वर्षी वेगवेगळे आठवण आपण केले तर पुढच्या वर्षी बरं का गुलाबजामुन असेल, बालुशाही असेल, मशालवडी, काय घाबरायचं नाही, काही कमी पडत नाही. फक्त हो म्हणायचं आणि कामाला लागायचं. कमी पडत नाही. कंजूसपणा करायचं नाही. इथं कंजूसपणा केला की पंगत कमी पडते. मोकळ्या मनाने खाऊ घालायचं, काही कमी पडत नाही. आणि समजा कमी पडलं तर मला बिल द्या. सगळा खर्च केंद्रीय महाराज बरं का. दादा आमच्या थोरा दादाला सांगतो मी द्यायला. आम्हाला तरी काय मागणं पडून फोपू डावडं. आणि आज पाचपुते साहेब सुद्धा येणार होते कीर्तनला. पाचपुते अक्काचा सुद्धा मला फोन आला होता, पण ते आज अक्कलकोटला गेले. उद्या दत्त जन्म आहे. त्यांना मला उपस्थिती लाभा. वारकरी आहे, त्यांना एक पंगत देतो. मला सांगा तुम्ही कोणती पंगत सांगा. त्यांना एखादी पंगत द्यायला सांगतो. तो आपल्या गावात श्रीमंतच आहेत, पण का वारकरी म्हणून राजकारणी नाही आहे. ते आपले भक्त आहेत, तुम्हाला माहीत आहे, दिंडीतले आहेत म्हणून सांगतो. राजकारण नाही आहे, राजकारण माझा पिंड नाही. सगळे लोकांशी माझे संबंध आहेत. अगदी कमी पडत यांना सांगतो लक्षात लगेच फोन केला की तयार. ते विनंती असेल यावर्षी सर्वांनी अन्नदान केलं, असंच अन्नदान काल्यापर्यंत करूया हीच विनंती करतो. आणि पुन्हा याच्यापेक्षा सर्वांनी इथं येताना एका आईच्या लेकरासारखं लहानापासून मोठ्यापर्यंत इथं आल्यानंतर सर्व बाजूला ठेवून आपण येत आहे. त्याबद्दल गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थेतर्फे धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी सेवेला पुराण ज्ञानेश्वर जय जय विठ्ठल जय जय